नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, नुकताच राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपये हेक्टरी अनुदान घोषित केलं होतं। सगळे शेतकरी या अनुदानाची वाट पाहत होते, कधी आमच्या अकाउंटवर हे अनुदान क्रेडिट होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं लिस्टमध्ये नाव आलं होतं ते शेतकरी वाट बघत होते आणि ज्या शेतकऱ्यांचं लिस्टमध्ये नाव नव्हतं परंतु त्यांनी जरी आपली जी पीक आहे ते उतार्यावर लावलं होतं अशा शेतकऱ्यांनाही नंतर राज्य सरकारने JR मध्ये तरतूद करून या योजनेचा लाभ देण्यासाठी मंजुरी दिली होती। तर एकंदरीत सर्व शेतकरी या योजनेची जे पैसे होते, जी रक्कम होती ते आपल्या अकाउंटवर कधी जमा होईल याची वाट पाहत होती। याबाबत एक मोठी अपडेट राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली, तीच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जी यादी होती ती आपल्या ग्रामपंचायत लेवलला आणि तहसील लेवलला प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। या याद्या ज्यांनी पीक पाणी ऑनलाईन पद्धतीने लावले होते त्यांचा डायरेक्ट ऑटोमॅटिक ऑनलाईन बायोडाटा काढून या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या। परंतु बरेच शेतकरी होते ज्यांची पीक पाणी ही ऑनलाईन झाली नव्हती, परंतु त्यांनी आपल्या उतार्यावर पीक पाणी लावली होती। म्हणून अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने नंतर JR मध्ये तरतूद करून त्यांनाही या योजनेचा आर्थिक लाभ द्यावा यासाठी मंजुरी दिली होती। एकंदरीत सर्व शेतकरी या योजनेचा जो आर्थिक लाभ आहे यासाठी वाट पाहत होते, कधी आमच्या अकाउंटवर कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे ते क्रेडिट होईल। आता जे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे ते 30 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे। परंतु एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हे जे अनुदान आहे फक्त त्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होईल ज्या शेतकऱ्यांची KYC झाली असेल। तुम्हाला माहिती की मित्रांनो, ज्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांचा जो डाटा आहे तो सगळा ऑनलाईन झाला होता एका पोर्टलच्या माध्यमातून। त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला KYC करायची होती। यावर मी एक व्हिडिओही बनवलेला आहे। तुम्ही जरी अजून तुमची KYC केली नसेल तर आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनच्या मध्ये किंवा वरती आय बटनमध्ये मी देऊन देईल। सो तिथे जाऊन तो व्हिडिओ बघून तुम्ही घरी बसल्या तुमची KYC करू शकतात। अशा जो ऑनलाईन पोर्टल राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे त्या पोर्टलवर जाऊन। म्हणून ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली त्यांनाच या योजनेचा जो आर्थिक लाभ आहे तो आत्ता मिळेल। तुम्ही जर KYC केली नसेल तर या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो काय म्हणाले धनंजय मुंडे तर उद्यापासून पहिला टप्पा म्हणजे 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहेत, ज्यांची KYC त्यांनाच। त्यानंतर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 जमा होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली आहे। यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच म्हणजे सोमवार 30 सप्टेंबर 10,000 रुपये जमा होणार आहेत। राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांचा आधार कार्ड लिंक असेल, KYC झाले असेल असे 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान हे मंजूर झालेले आहे। यात प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि 2 हेक्टर मर्यादित असे जास्तीत जास्त 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटीचं वितरण हे होणार आहे। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांची KYC झाली होती असे 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना उद्या जे DBT आहे DBTच्या माध्यमातून त्यांच्या बँक अकाउंटवर 10,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। 10,000 रुपये कंपल्सरी मिळणार नाही, हे व्हेरिएशन असेल। ज्यांचं जसं मंजूर झाले असेल, कुणाचे जरी 2 हेक्टर मंजूर झालं असेल अनुदानासाठी तर त्यांना 10,000 रुपये मिळतील आणि 2 हेक्टरपेक्षा तुमची जरी कमी मंजूर झालं असेल क्षेत्र तर तुम्हाला कमी आर्थिक मदत मिळणार आहे। मित्रांनो, तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर आहे। मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की कापूस आणि सोयाबीन जे अनुदान आहे ते वितरित होण्यास सुरुवात झालेली। जरी त्यांची KYC पेंडिंग असेल तर ते KYC करून घेतील मित्रांनो। आणि तुमची जरी KYC पेंडिंग असेल तर तुम्ही KYC आत्ताच करून घ्या। आपण व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सो तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून KYC तुम्ही घर बसल्या करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तो जय महाराष्ट्र मित्रांनो।